नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत राजगिऱ्याचे लाडू। अतिशय पौष्टिक आणि झटपट रेसिपी आहे। राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। तुम्ही हा लाडू रोज खाऊ शकता किंवा उपवासाला तर चालतो हा। आज आपण आषाढी एकादशी निमित्त आज आपण हा लाडू पाहणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण राजगिऱ्याच्या प्रथम लाह्या करून घेणार आहोत। बाजारामध्ये आपल्याला लाह्याचं पॅकेट मिळतं, पण आज आपण घरीच बनवणार आहोत। कढईमध्ये कढई तापवायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये राजगिरा टाकायचा आहे। फक्त गॅस आपल्याला फुल करून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या लाह्या आपल्या झटपट बनतात। काहीच वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या लाह्या तयार होतात आणि एका वाटीमध्ये खूप साऱ्या लाह्या बनतात। लाह्या बनवत असताना साईडला पेपर टाकायचा आहे, म्हणजे लाह्या आपल्या खाली सांडणार नाही। बघू शकता खूप झटपट लाह्या बनताय आपल्या, काहीच वेळ लागत नाही। फक्त गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे। आपण इथे 1 वाटीच्या लाह्या बनवून घेणार आहोत। कढईमध्ये आपल्या लाह्या बनवून झालेल्या आहेत। बघू शकता खूप छान लाह्या होतात। ताटात आपण काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या लाह्या आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायच्या आहेत। चाळणीने नक्की चाळून घ्या, कारण की यामध्ये असलेला जो राजगिरा आहे तो कचकच लागतो दाताखाली आणि खडा काही असेल तर निघून जाईल, त्यामुळे नक्की चाळून घ्या। बघू शकता छान लाह्या झालेल्या आहेत। चला तर मग आता एका कढईमध्ये शेंगदाणे पण भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून आपल्याला त्याचे वरची साल काढून घ्यायची आहे। एका ताटाला तूप लावलेलं आहे लाडू बनवून घेण्यासाठी, पूर्ण ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे। आता गूळ घालायचा आहे। मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। एक मोठी वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे। वितळून घ्यायचं आहे, आपल्याला पाक बनवायचा आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे, एकदम नॉर्मल पाणी घालायचं आहे आपल्याला। आपल्याला गुळाची चासणी बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला गुळाची चासणी बनवायची आहे। चासणी बनवायला जरा जास्त वेळ लागतो। गॅस मिडियमच ठेवायचा आहे। गाठी फोडून घेऊया अगोदर, पूर्ण प्लेन झालेलं आहे। थोडीशी वेलची पूड घालायची आहे। आपल्याला चाचणी चेक करून घ्यायची आहे। चाचणी व्हायला थोडा वेळ लागतो। आपल्याला घट्ट गोळी बनवून घ्यायची आहे आणि ती गोळीची जी तार आहे ती तुटली पाहिजे, तेव्हा आपली चाचणी परफेक्ट होणार आहे। म्हणून हलवत राहायचं आहे आणि चेक करायचं आहे।
जर तुम्ही तिळगुळाचे लाडू केलेले असतील, अगदी त्याच पद्धतीची चाचणी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. जास्त कडक पण करायची नाही आणि जास्त सैल पण ठेवायची नाही. आपली अजून चाचणी झालेली नाही. कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही. बघूया अजून एकदा चेक करून. होत आलेली आहे. थोडा वेळ ठेवूया. गॅस एकदम कमी करायचा आहे. कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे. बघूया एकदा चेक करून. गोळी बनलेली आहे आपली. तार पण छान होत आहे. चाचणीला आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण लाडू खूप छान होतात. आणि हे लाडू 15 ते 20 दिवस छान टिकतात. या लाडूला काहीच होत नाही. खूप वेळ आपल्याला चेक करावं लागते. फायनली आपली चाचणी झालेली आहे. आता शेंगदाणे टाकलेले आहेत आणि राजगिराच्या लाह्या टाकलेल्या आहेत. आता मिक्स करून घ्यायचं आहे. चाचणी एकदा परफेक्ट जमली की आपले लाडू बिघडत नाही. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालेलं आहे. आता लाडू बनवूया. लाडू बनवताना काळजी घ्यायची आहे. खूप गरम गरमच बनवायचे असतात आपल्याला आणि हे हाताला चटके बसतात. थोडंसं आपल्याला तुपाचा हात घ्यायचा आहे. लाडू बनवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. हाताला भाजू शकतं, म्हणून अगोदर चमच्यावर ठेवून तुम्हाला वाटेल तशी तुम्ही बनवू शकता. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग हळूहळू लाडू बनवायचा. अशा पद्धतीने आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. आणि मिश्रण जर तुमचं कडक झालं असेल तर थोडा वेळ गॅसवर ठेवू शकता. परत गरम झालं की परत तुम्ही लाडू बनवू शकता. त्यामुळे लाडू बिघडत नाहीत अजिबात. लाडू आपले बनवून झालेले आहेत, बघू शकता. खूप छान होतात. खूप हेल्दी लाडू आहेत. नक्की बनवा तुम्ही. तुम्ही जर रोज एक हा लाडू खाल्ला तर तुम्हाला कॅल्शियमची अजिबात कमतरता भासणार नाही. बघू शकता खूप छान आकार पण आलेला आहे. खूप पौष्टिक लाडू आहे. तुम्ही रोज एक खाऊ शकता. रोज म्हटलं तरी खाऊ शकता. मुलांना देऊ शकता. झटपट तयार होतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.
चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.